नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, आता आपण श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक पुढचा प्रसंग पाहणार आहोत. अर्थ ग्रहण करा, विचार करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग येत आहे ना. हरिओम. शके 1831 या वर्षीचा 19वा चातुर्मास पौनीसच करण्याचे महाराजांनी ठरविलं. त्याप्रमाणे आषाढ पौर्णिमेस व्यासपूजा झाली. प्रथम महाराजांची योग्यता लक्षात न आल्यामुळे तेथील मंडळींकडून महाराजांस पुष्कळ त्रास झाला. उन्मत्तपणे वाटेल तसे महाराजांना बोलणे, भिक्षेची सुद्धा व्यवस्था न करणे असे प्रकार तेथील मंडळींनी आरंभी सुरुवातीस केले. पण ते सर्व महाराजांनी शांतपणे सहन केले. पवनी गावास पुराणात पद्मावतीपुरी असं म्हटलं जात होतं. तेथे वैनगंगा नावाची नदी आहे. महाराजांनी वैनगंगेचं स्तोत्र केलं आहे. चतुर्मासाच्या वेळी महाराजांना कमीत कमी 2 महिने तरी प्रत्येक ठिकाणी मुक्काम हा करावा लागत होता. ते एका ठिकाणी निश्चितच 2 महिने बसत असत. त्यावेळी दर्शनासाठी दूर दूरची मंडळी तेथे येत असत. पौनीसही हजारो मंडळी महाराजांच्या दर्शनास येऊ लागली. तेथील सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यासाठी सीताराम बुवांकडे त्यांचं काम सोपवलं होतं. रोज त्या ठिकाणी ब्राह्मण भोजन होत असे. धर्माविरुद्ध वागणाऱ्या लोकांना पंक्तीमध्ये येण्यास मज्जा होता. अशा लोकांना महाराज दर्शन सुद्धाही देत नसत. याप्रमाणे ठिकठिकाणची मंडळी महाराजांच्या दर्शनास येऊ लागलेली पाहून मग मात्र पवनीच्या मंडळींचे डोळे उघडले. नंतर त्यांनी महाराजांची क्षमा मागितली व ते मात्र महाराजांचे संपूर्ण असे भक्त बनले. बाहेरून हजारो लोक पवनीस येऊ लागली होती. त्यावेळी पवनीच्या आसपासच्या गावातून प्लेग जोरात सुरू झाला. दूषित हवेतून मंडळी येतात, त्यामुळे आपल्याही गावात हवा बिघडण्याची भीती आहे असं मात्र त्यावेळी सर्वांना वाटू लागलं. इतक्यात गोडाबुवा राहत होते त्या मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी उंदीर पडल्याची वार्ता सर्वत्र ठिकाणी पसरून गेली. महाराजांच्या कानावरही ती गेली. महाराजांनी लगेच श्री दत्त प्रभू महाराजांची प्रार्थना केली. प्रभू, आपल्या आज्ञेप्रमाणे येथे चातुर्मासास प्रारंभ झाला असून सर्व बाळ व गोपाळ मंडळी येथे दर्शनासाठी येत आहेत, जमत आहेत. यापैकी जर कोणी मेला तर आपणास न्यूनता येईल. म्हणून आपणास चातुर्मास संपण्यापूर्वीच इथून निघून जाणे भाग आहे. हे ऐकून देवाने सांगितले, चातुर्मास संपेपर्यंत येथे कोणालाच त्रास होणार नाही. तरी चातुर्मास सोडून जाऊ नये, येथेच चातुर्मास करावा. असे देवांचे आश्वासन मिळाल्यावर तेव्हा महाराजांनी सर्वांना सांगितले, चातुर्मास संपेपर्यंत येथे कोणतीच भीती नाही. तोपर्यंत कोणीही कुठेही राहण्यास हरकत नाही, कुठेही जाण्याची गरज नाही. हे ऐकून सर्वांना धीर आला. तेथे येणाऱ्या लोकांची व्यवस्था नाना दशपुत्रे, विठ्ठलराव काळीकर इत्यादी मंडळी करीत होती. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मातील 4 महिन्यांचा पवित्र काळ मानला जातो, ज्यात भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. असे म्हटले जाते की साधारण हा देवशायनी एकादशी पासून सुरू होतो आणि देव उठणी ही एकादशीला संपते. म्हणजे आषाढ ते कार्तिक महिना म्हणून या काळात लग्न, गृहप्रवेश, मुंज यासारखी शुभ कामे करण्याचे टाळतात. आणि या काळात तपश्चर्या, उपवास, ध्यानधर्म यांसारखे आध्यात्मिक कार्यावर लोक भर देतात. हा काळ आत्मचिंतन, संयम आणि धार्मिक विधीसाठी महत्वाचा शास्त्रात मानला गेला आहे. कारण या काळात वैश्विक ऊर्जा शांत असते. या काळात उपवास, ध्यान, प्रार्थना, सत्संग, दानधर्म, पवित्र नद्यांमध्ये स्नान
आणि सात्विक आहार यावर भर दिला जातो. अध्यात्मात एकांताला जास्त भर दिला जातो. ध्यानामध्ये सुद्धा आपण काही काळ तरी का होईना एकांत साधत असतो, हो ना. एकांतात विपरीत भावना, वासना अधिक प्रबळ होऊन वर येत असतात. जे काही पूर्वी आपल्या आयुष्यात घडलेलं आहे, ते अनुभव आलेले आहेत किंवा आपण ते घेतलेले आहेत, त्या सर्वांची स्मृती अधिकच वेगाने आपल्या मनःपटलावर उर्मी घेत असते. परिणामी काय होतं? मन चंचल होत जातं. तिथे विवेकाची जर साध असेल ना, तरच त्याचा टिकाव आपण धरू शकतो. त्यातून वैराग्याचे धडे मिळतात. समाजात राहून सुद्धा अलिप्त राहायला आपण शिकतो. वैराग्यासाठी प्रपंच सोडून जगून रानावनात जाऊन राहण्याची आवश्यकता नसते बरं का. समाज, प्रपंच आपल्याला ते सारं शिकवत असतो. काय घ्यावं, काय सोडावं, त्यातून विवेक बुद्धी आपली प्रगल्भ होत असते. अधिक लवकर परिपक्व आपण होऊ शकतो त्यातून. लक्षात घ्या, कसं असतं ना, मनातील कल्पनांचाच विलास हा आपल्या स्थूल देहाशी निगडीत असलेल्या शक्तीनुसार कार्य करीत असतो. आपण पाहिलेल्याच वस्तू, ऐकलेल्या गोष्टी या सर्व कल्पनेच्या आधारावर विचार घेत असतात, विचारात येत असतात, आकार घेत असतात आणि त्या स्थितीशी जोडून चित्रपट तयार करतात मनपटलावर. एकांतात बसल्यावर या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. त्या जर हळूहळू बाजूस सारून गेलं ना, तर कालांतराने त्या देहस्थितीतील कल्पना नकोशा वाटू लागतात. लक्षात घ्या. आणि हेच खरं तर साधकांना शिकायचं असतं. त्यातूनच हळूहळू साधक निमग्न होत जातो. मग तो समाजात असला, व्यवहारात असला तरी संन्यासीच असतो, नाही का. त्याला तेजोमय स्थितीत ज्ञान झालेलं असतं बरं का. एकांतात नसला तरी सुद्धा तो एकांत अनुभवित असतो. असा साधक नकळतपणे शक्तिमान होऊन स्वतःच स्वरूप स्वतः पाहू लागतो. आत्मबोध हेच तर उपासनेचं अंतिम ध्येय आहे. आणि तेच ध्येय ठेवून आपण जर उपासना केली तर हे मात्र सहज सोपं आहे, शक्यही आहे आणि ते शक्य होत असतंही. एक लक्षात ठेवायला पाहिजे, साधना ही सूक्ष्म देहाच्या निगडीत असल्यामुळे त्यातील नादलहरींचा आनंद आपण उपभोगून तल्लीन होण्याची गरज असते. त्याचबरोबर देहस्थितीला समाधी अवस्थेत जाता यायला पाहिजे. देहस्थिती ही पूर्ण स्वरूपात घेऊन जायची असेल ना, तर तिला सगळ्या भागातून मोकळी करायला पाहिजे. म्हणजे काय? विचार, इंद्रिय विवश न होणं, आपण काय करतो, काय नाही करतो, हे विवेक बुद्धीने जाणून बघायला पाहिजे. म्हणजेच तो सर्व स्थितीमध्ये असून नसूनही तो आनंद उपभोगू शकतो. लक्षात आलं? असो, भेटूया पुढल्या भागात. गुरुदेव दत्त.